मंडळी सध्या साऊथ इंडियन मूव्हीची भयानक क्रेज आहे आणि ती क्रेज का असू नये बरं. अहो साऊथ इंडियन मूव्ही असतातच खतरनाक. साऊथ इंडियन मूव्हीज मधले ऍक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमांस, थ्रिल सगळंच लय जबराट असतं. पण आता तुम्ही म्हणाल की मी आज साऊथ इंडियन मूव्हीचं इतकं गुणगान का गातीये, तर विषय असा आहे की आता 2025चा डिसेंबर चालू झालाय आणि या 2025 आपल्याला अशा काही साऊथ इंडियन मास्टरपीस मूव्ही दिल्या आहेत ज्या आपल्या कामाच्या गडबडीत पाहायच्या राहून गेल्या असतील. पण 2025 हे वर्ष संपायच्या आधी आपण त्या मूव्ही आवर्जून पाहाव्यात अशा आहेत. त्यामुळे साऊथ इंडियन मूव्ही लव्हरसाठीचा आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे. या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये आलेल्या टॉप 10 बेस्ट मूव्हीज कोणत्या आहेत, त्यांची थोडक्यात समरी काय आहे आणि त्या मूव्हीज कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, साऊथ इंडियन मूव्हीज मध्ये यावर्षी गाजलेला नंबर 1 चित्रपट म्हणजे लोका चॅप्टर 1. या मूव्हीमध्ये कल्याणी प्रियदर्शन आणि नालसेन यांनी मेन रोल केलाय. हा मूव्ही काल्पनिक गोष्टींवर आधारित आहे. पण मंडळी, या मूव्हीमध्ये जो थ्रिल आहे त्यानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुराळा केलाय. लोकाहा या शब्दाचा अर्थ होतो विश्व. विशेष म्हणजे नावाप्रमाणेच हा मूव्ही आहे. हा मूव्ही आपल्याला एक नवीन जगाची ओळख करून देतो. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ऍक्टिंगमुळे देखील हा मूव्ही चर्चेचा विषय ठरलाय. हा मूव्ही जिओ हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आता मंडळी, या मूव्हीच्या पाठोपाठ येणाऱ्या मूव्हीचं नाव आहे ते म्हणजे बायसन. हा मूव्ही मारी सेल्वराज यांनी डिरेक्ट केलाय. यातून ध्रुव निकम आणि अनुपमा परमेश्वरम यांनी मेन रोल केलाय. हा एक तमिळ भाषेतला स्पोर्ट ड्रामा मूव्ही आहे. या मूव्हीची खासियत म्हणजे कबड्डीपट्टू मनाथी गणेशन यांच्या खऱ्या आयुष्यावर तो आधारित आहे. हा मूव्ही आपल्याला जात आणि समाजातील अडचणी यावर मात करून खेळाडू बनून जिंकणाऱ्या एका तरुणाची गोष्ट सांगतो. या मूव्हीनं देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच ब्लॉकबस्टर कमाई केली आहे आणि बायसन हा मूव्ही नेटफ्लिक्सवर अवेलेबल सुद्धा आहे. तुम्ही तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम यापैकी कोणत्याही भाषेत बघू शकता. मंडळी, आता टॉप 10 मूव्हीज मध्ये तिसरं नाव येतं ते म्हणजे कांतारा चॅप्टर 1चं. हा मूव्ही 2022 मध्ये गाजलेल्या कांतारा मूव्हीचा प्रिक्वेल आहे, ज्यात वृषभ शेट्टीने डायरेक्शन आणि ऍक्टिंगही केली आहे. या मूव्हीमध्ये बर्मे नावाच्या योद्ध्याची गोष्ट सांगितली आहे, जो आपल्या देवतांच्या म्हणजेच गुलिगा, पांजुर्ली आणि लोकांचं रक्षण करण्यासाठी लढत असतो. आणि यातूनच भूतकौला विधीची सुरुवात कशी झाली आणि कांतारामधील दैवी शक्तींचा उगम कसा झाला हे दाखवलंय. हा सिनेमा कर्नाटकमधल्या ऐतिहासिक गोष्टींवर आधारित आहे. निसर्गाचं रक्षण झालं नाही आणि त्यात मानवी हस्तक्षेप झाला तर त्याचे काय परिणाम होतात यावर यामध्ये भर दिलाय. या मूव्हीमध्ये म्युझिक, व्हिज्युअल्स यासाठी खतरनाक कामगिरी केल्याबद्दल प्रचंड कौतुक झालंय आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसही गाजवलंय. हा मूव्ही कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. सध्या हा मूव्ही Amazon प्राईम व्हिडिओवर अवेलेबल असून तुम्ही तो केव्हाही बघू शकता. त्यानंतरचा चौथा साऊथ इंडियन बेस्ट मूव्ही आहे स्टेट वर्सेस अ नोबडी. राम जगदीश यांनी हा मूव्ही डिरेक्ट केलाय आणि या मूव्हीतला खास विषय म्हणजे ऍक्टर नानी यांनी या मूव्हीची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ऍक्च्युअल घटनांवरती आधारित आहे. या मूव्हीमध्ये न्याय व्यवस्थेमधील गुंतागुंतीचं वातावरण आणि विचार करायला लावणारी रियालिटी दाखवली आहे आणि मुख्य म्हणजे प्रियदर्शी आणि शिवाजी अँकर यांच्यासारख्या ऍक्टर्सने यात दमदार अभिनय सुद्धा केलाय, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या मूव्हीमध्ये सामान्य माणसाचा संघर्ष दाखवलाय आणि ही मूव्ही तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या सर्व भाषांमध्ये अवेलेबल असून तुम्हाला सध्या ती नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. या मूव्हीचा विषय खतरनाक आहे, त्यामुळे हा मूव्ही तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे. मंडळी, यानंतर 5व्या क्रमांकावर येणारा मूव्ही आहे टुरिस्ट फॅमिली. हा मूव्ही डिरेक्ट केलाय अभिशान जीवनीत यांनी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा हा पहिलाच मूव्ही आहे. यामध्ये शशी कुमार आणि सिमरन यांनी मेन रोल केलाय. हा मूव्ही एका श्रीलंकन तमिळ कुटुंबाची गोष्ट सांगतो. हे कुटुंब त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना कसं सामोरं जातं हे यामध्ये दाखवलं गेलंय आणि सोबतच मानवी नातेसंबंधांच्या संघर्षाला उत्तमपणे मांडलं गेलंय. हा मूव्ही 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि नंतर जिओ हॉटस्टारवर देखील आला. त्यानं सगळीकडेच धुमाकूळ घातला, त्यामुळे हा मूव्ही सुद्धा तुम्ही आवर्जून पाहावा असाच आहे. त्यानंतर 6वा द बेस्ट मूव्ही येतो रेट्रो. हा मूव्ही कार्तिक सुब्बाराज यांनी डिरेक्ट केलाय. रेट्रो हा शब्द आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतो आणि हा मूव्ही सुद्धा अगदी तसाच आहे, ज्यात जुन्या शैलीला मॉडर्न पद्धतीनं सादर केलं गेलंय. हा मूव्ही 31 मे 2025 ला नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झालाय. यामध्ये सूर्याने एका गुंडाची भूमिका केली आहे, जो राजकारणाशी संबंधित वातावरणात स्वतःचा मार्ग शोधत असतो आणि पर्सनल प्रॉब्लेम्सला सामोरं जातो. हीच या चित्रपटाची गोष्ट आहे. तसंच संतोष नारायणन यांच्या म्युझिकनं आणि श्रेयश कृष्णा यांच्या सिनेमॅटोग्राफीनं या मूव्हीला कमालीचा टच दिलाय. हा देखील एक भन्नाट मूव्ही आहे, त्यामुळे तोही तुम्ही लवकरात लवकर बघून टाका. मंडळी, आता येतो टॉप 7चा विषय.
याच वर्षी आलेला आणखी एक जबराट मूवी आहे तो म्हणजे हिट द थर्ड केस. या मूवीमध्ये नानी आणि श्रीनिधी शेट्टी यांनी ऍक्टिंग केली आहे. हा क्राईम थ्रिलर मूवी आहे. या मूवीमध्ये नानीनं मेन रोल केलाय आणि त्यामुळेच हा मूवी भरपूर गाजलाय. तसंच यातले ऍक्शन आणि सिनेमॅटोग्राफी याचंही प्रचंड कौतुक केले गेले. त्यामुळे हा सुद्धा लवकरात लवकर पाहण्यासारखा मूवी आहे. त्यानंतर ड्रॅगन हा सुद्धा 2025 मध्ये गाजलेला एक कॉमेडी ड्रामा मूवी आहे. अश्वथ मारीमुथू यांनी या मूवीचं डिरेक्शन केलंय. या मूवीमध्ये एका विद्यार्थ्याच्या ब्रेकअप नंतर आर्थिक फसवणुकीच्या जगातली जर्नी दाखवली आहे. यात अनुपमा परमेश्वरन आणि कयाडू लोहार यांनी देखील मेन भूमिका केल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर ड्रॅगन नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये मार्च 2025 पासून उपलब्ध झाला होता. असाच अजून एक बेस्ट मूवी म्हणजे थारुण मूर्ती यांनी डायरेक्ट केलेला थुदारम. हा मूवी मोहनलाल आणि शोभाना यांच्या मेन रोलमुळे चांगलाच रंगलाय. हा मूवी फॅमिलियर वातावरणात सुरू होतो आणि नंतर तो थेट ऍक्शन आणि थ्रिल मध्ये घुसतो. एका जुन्या गाडीचा शोध घेत असताना मोहनलालचं कॅरेक्टर ऑनर किलिंग सारख्या विषयाशी सामना करतं आणि हाच या मूवीचा मेन पार्ट आहे. हा मूवी एप्रिल 2025 ला थिएटरमध्ये गाजल्यानंतर जिओ हॉटस्टार आणि एअरटेल एक्स्ट्रीम प्लेवर हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध झाला. मंडळी, या वर्षात प्रदीप रंगनाथनचा आणखी एक चित्रपट डूड सुद्धा चर्चेत राहिलाय. यामध्ये लव्ह ट्रायंगल दाखवण्यात आलाय. ममिता बैजू हिने या मूवीमध्ये तगडी ऍक्टिंग केली आहे. या सिनेमाच्या अनेक रील्स सुद्धा व्हायरल झाल्यात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025 या वर्षात गाजलेल्या टॉप 10 मूवीजची नावं, त्या सगळ्या मूवीजचा वन लाईनर काय होता आणि अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. पण मंडळी, तुम्ही स्वतः पाहिल्याशिवाय या टॉप 10 मूवींनी काय धुमाकूळ घातला हे तुम्हाला तितकं समजणार नाही. त्यामुळे 2025 चा डिसेंबर संपायच्या आत तुम्ही या मूवी नक्कीच बघाव्यात. बाकी आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्यांनी या सगळ्या मूवी पाहिल्यात त्यातली त्यांना नंबर 1 वाटलेली मूवी कोणती ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.